मंदिरात पवित्रतेत लपलेलं काळं सत्य, जगातील सर्वात सुंदर आणि प्रसन्न जागा म्हणजे मंदिर। या मंदिर परिसरात आलेला भाविक प्रसन्न आणि शांत चित्ताने बाहेर पडतो। अशा शुद्ध पवित्र ठिकाणी शांततेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे। कर्नाटकातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे मंजुनाथ स्वामी मंदिर या घटनेचे केंद्रबिंदू ठरले आहे। जैन आणि हिंदू धर्माच्या संगमाचे प्रतीक असलेले हे मंदिर चांगल्या नाही तर काळ्या सत्यामुळे चर्चेत आले आहे। या धर्मस्थळ परिसरात 1995 ते 2014 या कालावधीत बलात्कार पीडित मुली आणि महिलांचे 100 मृतदेह पुरण्यात आले। हे मृतदेह पुरणारा एक दलित समाजातील सफाई कर्मचारी होता। जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने तो इतके वर्ष गप्प राहिल्याचा दावा त्याने केला आहे। खरा, पण एवढ्या चुका केल्यावर मन शांत राहील तरी कसं? या मृतदेहांमध्ये 12 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे। तसेच तरुण मुलींवर ऍसिड हल्ला करण्यात आल्याचं गूढ सत्य त्याने सांगितलं। या हत्याकांडामागे शक्तिशाली लोक असल्याचा दावा त्याने केला। हे खरंय, पण त्या व्यक्तीला आताच का जाग आली असेल असा प्रश्न पडतो। ही अत्यंत संतापजनक घटना धार्मिक स्थळांवर घडते म्हणजे आता महिलांसाठी आता धार्मिक स्थळ देखील सुरक्षित नाहीयेत हे दर्शवते। आपली श्रद्धा आणि विश्वास कितीही असला तरी महिलांच्या सुरक्षिततेचा विचार कसा करावा हा प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय।